माफी माग, माफी माग, नीलम गोरे माफी माग, माफी माग, माफी माग, नीलम गोरे माफी माग, नीलम गोरेचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय। ज्या नीलम गोरेला 4 वेळा आमदार आणि 2 वेळा विधान परिषद सदस्य सभापती पद दिलं, त्या नीलम गोरेनं असं बेताल वक्तव्य आमच्या साहेबांना 2 मर्सडीज पदासाठी 2 मर्सडीज द्यावे लागतात, त्याच्यासाठी त्या बाईनं याचा पुरावा कोर्टात द्यावा, अन्यथा उद्धव साहेबांच्या समोर नाक घासून माफी मागावी। ज्या बाईला कोणी ओळखत नव्हतं अशा बाईला, या नीलम गोरेला खऱ्या शिवसेनेनं आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी जगामध्ये ओळख दिली, त्याच बाईनं असं बेताल वक्तव्य करणं हे कितपत योग्य आहे। म्हणून त्या बाईचा आम्ही संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने निषेध करतो। आणि अशा बाईला काय म्हणायचं की आज खरोखर ही बाई पक्षासाठी आणि पैशासाठी गद्दार झाली, म्हणून त्या बाईचा खरोखर आम्ही निषेध करतो। स्वतःची प्रसिद्धी मिळवण्यासाठी स्वतःच बेताल वक्तव्य करणं हे कितपत योग्य आहे। हे काहीतरी उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्याकडे काहीतरी स्वतःचं काही मोठं नाव करायचं, यासाठी असे हे गद्दार लोक साहेबांबद्दल काही बोलतात, ह्या आम्ही शिवसेना महिला आघाडीच्या वतीने खपून घेणार नाही। हे आज आम्ही बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने सर्व महिला आघाडीच्या वतीने मी आज सर्वांना सांगते, जय हिंद, जय महाराष्ट्र। नीलम गोरे यांनी केलेलं वक्तव्य हे नैराश्यातून आलेलं वक्तव्य आहे। लाचारी करून, गद्दारी करून, पक्षातून बाहेर पडून पदं मिळवली आणि आता पद नसताना त्या पदाशिवाय राहू शकत नाही। मग कुठेतरी ठाकरे साहेबांवर अशा प्रकारचं वक्तव्य केलं की पदं मिळतील, या एका याच्यातून लाचारीतून मला असं वाटतं की हे नैराश्यातून आलेलं वक्तव्य आहे। आणि या वक्तव्याचा या ठिकाणी आम्ही महिला आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करतो। अशा प्रकारची वक्तव्य करून स्वतःची प्रसिद्धी मिळवून घेणं एवढंच मला असं वाटतं की यामागे उद्देश आहे। ज्या पक्षाने यांना मान सन्मान दिला, ओळख दिली आणि ज्या पक्षाने यांना इतकी पदं दिली, त्या पक्षाबद्दल अशा प्रकारची वक्तव्य करणं हा कृतज्ञपणा आहे। माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हे किती प्रामाणिक व्यक्तिमत्व आहे हे सगळ्यांना माहिती आहे। उद्धव ठाकरे साहेबांनी गद्दारांनी गद्दारी केल्यानंतर स्वतःचं मुख्यमंत्रीपद हे एका क्षणाचाही विलंब न करता सोडलं, त्यामुळे त्यांच्यावर अशा प्रकारची वक्तव्य करणं म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा हा प्रकार आहे। यांचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो। आणि त्यांनी खरोखर तेवढ्या मर्सिडीज दिल्या असतील जेवढे आकडे त्या सांगतायत, त्याची पावत्या त्यांनी जाहीर कराव्यात जनतेसमोर। आज या ठिकाणी महिला आघाडीच्या वतीने नीलम गोरे यांना जोडे मारो आंदोलन करण्यात आलंय, त्यांचा निषेध या ठिकाणी करण्यात येतोय। आणि केवळ बुलढाणा जिल्ह्यातच नाही तर राज्यभरामध्ये सगळ्यांच्या भावना तीव्र आहे।